गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. परभणी हिंगोली प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स या चॅनलवर किंवा ग्रुपवर एक पोस्ट होती आणि एक फोटो होता ज्यामध्ये एका गाईचा गुडघा दाखवला होता आणि गुडघा सुजलेला होता. असा सूज होती त्या गुडघ्याला. त्याला गुडघी म्हणतात. गुडघ्याच्या सांध्यामध्ये पाणी होतं आणि त्याला चालताना त्रास होतो गाईला. गाय लचकते, गाय दूध कमी देते, गाईच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मग हे का होतं? गाईच्या चालण्यातून इम्बॅलन्स असेल, व्यवस्थित बॅलन्स म्हणजे खूर व्यवस्थित असणे. खूर जर कमी जास्त असतील तर त्या गाईला पाय चांगला टेकत नाही आणि तिथं तो बॅलन्स त्याचा बिघडतो आणि वर सूज येते. हा एक कारण आहे. उठताना बसताना गाय गुडघ्यावर उठते आणि गुडघ्यावर बसते. त्यावेळेस कुठंतरी खडा टोचणे, कडक वस्तू टोचणे आणि त्या टोचण्याने तिथे सूज येते. हा एक प्रकार आहे. आणि गुडघी की सांध्यामध्ये आपण सांधिवात म्हणतो, संधिवात, जास्त संधिवात होऊन तिथं सूज येणे आणि त्यात पाणी होणे, अशी 2-4 प्रकारची गुडघी. पण ते सांधी सूज आहे आणि ती गुडघी आहे. याला उपाय काय अवघड नाही, करू शकता. जे गुडघेदुखी झालेली आहे, सूज आहे, त्याला आपली कणिक कडक गरम करायची, शिजवायची पातळ. गव्हाची कणिक, गव्हाचं पीठ शिजवायचं, त्यात हळद टाकायची, थोडा कापूर टाकायचा आणि त्याचा लेप तुम्ही 2-3-4 दिवस सूज कमी होईपर्यंत त्या गुडघ्याला सकाळ संध्याकाळ असा लेप लावायचा. ते मऊ होते, पाणी होते, करकर वाजते. आपली इंजेक्शनची निडल असते त्यात मारायची आणि ती दाबायचं आणि ते पाणी, घाण पाणी काढून टाकायचं. हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार, 5 पेनिसिलिन इंजेक्शन 1 दिवसाआड, 5 ग्रॅमचे डायक्रिस्टिसिन एस चारावायचं पेनिसिलिन इंजेक्शन 5 1 दिवसाआड मानेतून द्यायची. एवढं केलं तर गुडघेदुखी पूर्ण बंद होते, काहीही अडचण नाही. मग कशाची असू द्या. आणि बी कॉम्प्लेक्स, ट्रिब्यूट किंवा बेलामेल असं 1-2-3 दिवस द्यावं आणि अशा पद्धतीने तिचं रिकवर केलंस तर गाईची गुडघी जे होते ते कमी होते. आणि हे मी केलेलं आहे. होते म्हणजे मी डॉक्टर नाही आहे, पण मी केलं आहे. माझ्याकडे आज 46 वर्षीय जनावरं आहेत, गायी आहेत, म्हणजे ते कधी ना कधी माझ्याकडे गुडघी झालेली आहे आणि मी ती दुरुस्त केलेलं आहे. तर तशा प्रकारे आपण दुरुस्त करावं आणि होतं आहे, काय घाबरायचं काम नाही. गाय चांगली होते आणि अशा पद्धतीने मी सांगितलेल्या मापानं त्याची खोर व्यवस्थित करावे, गुडघ्याला लेप द्यावा आणि मानेतून इंजेक्शन करावी. बस काम संपते. 10 दिवसामध्ये तुमची गाय व्यवस्थित चालेल, गुडघा सुजाचं कमी होईल आणि व्यवस्थित होईल. भेटूया पुढच्या भागामध्ये.